नमस्कार मित्रांनो, मी निघालोय उद्या आपल्या मुंबईमध्ये आपल्या मराठ्यांनी जी मुंबई कापीस केली ना तिथल्या आपल्या मराठ्या बांधवासाठी जेवण घेऊन. मित्रांनो तुम्ही जर बघताल तर इथं जोरात तयारी चालू आहे. मी उद्या सकाळी 6 वाजता निघतोय, 11 ते 12 वाजता मी आजच मैदानावरती येतोय. मित्रांनो जेवण घेऊन काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही तिथं फक्त टिचून राहा. तुम्हाला इकडं काही गोष्टी कमी पडणार, इकडे माझ्यासारखे भरपूर सारे उद्योजक आहेत, ते मदत घेऊन येणार आहेत. त्यामुळे तुम्ही तिथं फक्त टिचून राहा आणि यावेळेस आपल्याला आरक्षण घेऊनच पाठीमागायचंय. बघा हे पूर्ण तयारी चालू आहे या साईडला. करण हा दादा झाली तयारी चालू? झाली? काय चालू आहे आता बघा. बघा हे आपले फ्लेक्स तर लावून घेतलेले बरं. जारंगे पाटलांचं हा एकदम. आता या दोन्ही इथली गाड्यांमध्ये- गाडी कुठे हा? इथली गाडी इथली गाडी भाकरी आणणार 407. हा 407 अख्खा भाकरीने लोड होणार आहे. बर. आणि ते ह्या 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 मोठ्या गाडीमध्ये काय असणार आहे? ह्या मोठ्या गाडीत आपल्याला बसायला जागा केलेली हा. आणि प्लस हा, बाकीचं जे भाजी मटेरियल आहे, भाजी वगैरे भाजीचे सगळं. पातेले सगळे, भाजीचं कारण 10 ते पातेलं. 12 भाजीचे पातेले आहेत मोठे. भाजीचं बेसन पातेलं असणार येणार आहे. आहे. परत बाकीचे पंतरवळी सगळं कोणाचेच हाल होणार नाही अशी पद्धत केलेली आहे. हे बघ ह्या गाडीमध्ये भाजीचे पातेले 10 ते 12. ओके, ठ्याचा केलेला आहे, त्याचे 1-2 पातेले आणि आपल्याला बसायला जागा, बसायला कारण जागा आपण करतो. कुठल्या गाडी घेणार टेम्पो जाणार. ओके, चालतंय. आता इथला 4-7 गेलाय भाकर, 4-7 मध्ये असेल भाकरी आणि वाड्याची भांडी. वाढायची भांडे पण नियोजन केलेले हा. आहे. आणि आता- इकडे तुम्ही बघू शकता तिथं मी केलेले पाण्याच्या बाटल्यात. ह्या गाडीत 5000 लोड केलेले हा. बाटल्या आणि ह्या गाडीत पूर्ण लोड आहेत का या गाड्या? हा दाखव, तुम्ही लाईट बघू लाव. शकताय. पूर्ण लोड केलेला आहे. हे काय हे बघा हे पूर्ण लोड आहे. ओके, हे पूर्ण लोड आहे. हा, आणि इकडं पण आहे, इकडं पण हे बघा. कुठल्याच गोष्टीची कमी करंटीला कमी पडत नाही मला. नाही नाही हा, पूर्ण लोड आहे. ओके, सकाळी शार्प 6 वाजता इथून निघायचंय. हा सकाळी 3च्या नंतर बेसन बनवायला घ्या, म्हणजे एकदम हा, गरम गरम बेसन तिथे गेलं पाहिजे आपल्याला. ओके हा, दादा 3च्या नंतर 10 ते 12 पातेले आहेत. चालतंय सगळं बेसनचे. बनवून घेतो. हा, ओके. तर भावांनो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही इकडं सक्षम आहोत. तुम्ही फक्त काय सांगितलंय तिथं टिचून राहा माहिती. जोपर्यंत आपल्या हातात जे येत नाही तोपर्यंत आपल्याला आरक्षण भेटत नाही, तोपर्यंत आपण मागून फिरायचं नाही. बाकी काही कमी पडून द्या, आम्ही इकडे माझ्यासारखे भरपूर मराठी उद्योजक आहेत, ते तुमच्यापर्यंत मदत घेऊन येतील. तुम्हाला एकही दिवस उपाशी ठेवणार नाही, हा शब्द आमचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही फक्त काय करा, तिथे टिचून राहा. जे गेलेत ना ते तिथं फक्त सरकारच्या नाकावर टिचून आहे, असं आपलं आरक्षण घेऊन यायचं. जारंगे साहेबांना आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे.